वन भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आहोत गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरामध्ये असलेल्या वैरागड या ठिकाणी आणि आज हृदय पिळून टाकणारी एक घटना या ठिकाणी घडलेली आहे। या एमएससीबीच्या महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे आज एक शेतकऱ्याचा बैल या ठिकाणी तरपूर या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आज आपण बघत आहात वैरागड या ठिकाणचे जे शेतकरी आहेत मारुती जनार्दन शेजवळ हे सकाळी या ठिकाणी मशागत करत असताना या जे आपण बघत आहात या तुटलेल्या तारा या ठिकाणी आहे। या तुटलेल्या तारा असून त्यामध्ये विद्युत प्रवाह होता, परंतु त्या निष्क्रिय असलेल्या वायरमनने त्या ठिकाणी ते विद्युत प्रवाह नाही असं त्यांना सांगितलं होतं। 15 दिवसापूर्वी त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं या ठिकाणी दुरुस्ती करावी, विजा जोडले झाडं तोडावे, परंतु त्यांनी पैशाची मागणी या ठिकाणी केली असा शेतकऱ्यांचा आरोप या ठिकाणी आहे। आणि ती मागणी पूर्ण न केल्यामुळं त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे दुरुस्तीचं काम या ठिकाणी केलं नाही आणि दुरुस्तीचं काम न केल्यामुळं आज या ठिकाणी हा बैल शेतकऱ्याचा या ठिकाणी दगावला गेलेला आहे। शेतकरी आज या ठिकाणी गंभीर जखमी झालेले आहे आणि ते एका खाजगी रुग्णालयात लासूर या ठिकाणी त्या ठिकाणी उपचार घेत आहे। आपण या ठिकाणी बघत आहात या ठिकाणी एमएससीबीचे अभियंता या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी आपण बघत आहात हे वायरमन या ठिकाणी आहे। यांना 15 दिवसापूर्वी सुद्धा यादी शेतकऱ्यांनी सांगितलं होतं, त्यांची कॉल रेकॉर्ड सुद्धा या ठिकाणी व्हायरल होत आहे, सांगून सुद्धा त्यांनी काम केलं नाही आणि या ठिकाणी हा बैल जो आहे हा बैलाचा या ठिकाणी तडफड मृत्यू झालेला आहे। शेतकरी या ठिकाणी संकटात असताना याच्यामध्ये मागच्या वर्षी ओला दुष्काळ होता, या ठिकाणी सुद्धा निसर्ग कोपलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा शेतकऱ्यावर या ठिकाणी एवढं मोठं संकट फक्त महावितरणच्या भोंगळ कारभारामुळं निष्क्रियपणामुळं आज या ठिकाणी घडलेलं आहे। आज या ठिकाणी आपण बघूया या ठिकाणी जे अभियंता आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी विचारूया। सर, आपल्या हलगर्जीपणामुळं या ठिकाणी आपण या शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल आपण काय सांगणार आहात आणि याला भरपाई देणार आहात का आणि याच्यावरती कारवाई कोणावर करणार आहात? ठीक आहे सर, आपण जे आलो आहे ते स्थळ पाहणीसाठी आलो आहे। जे काही कारण असेल ते आपण नमूद करून देऊ आणि इलेक्ट्रिक इन्स्पेक्टरला कळवू, जे काही होईल त्याची भरपूर म्हणजे भरपाई देण्यात येईल, पूर्ण प्रयत्न करू आपल्याकडून। या ठिकाणी आपण बघत आहात हा जो विद्युत तार आहे अद्याप ही या ठिकाणी पडलेली आहे। या ठिकाणी आपल्याला या समोर आपण विद्युत तार या ठिकाणी आजही पडलेली आहे। या ठिकाणी बैल आहे समोर आपण बघत आहात, या ठिकाणी तारा तुटलेल्या आहे आणि या ठिकाणी झाडं आहेत, फांटे आहेत। आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही, मग आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये अशी शेतकऱ्याचं मागणी आहे। ठीक आहे, याला जे जबाबदार असतील त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल आणि जे काही मेंटेनन्सचं काम असेल ते लवकरात लवकर करण्यात येईल। या ठिकाणी जी भरपाई आपण देणार आहात का? हो, आमची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण आम्ही करणार आहोत आणि 100% भरपाई मिळणार आहे। किती भरपाई मिळणार ते आता इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर येतील, ते चेक करतील आणि त्यांच्यानुसार अहवाल बनवून देतील आपल्याला। या एजन्सीनं काम केलं, एजन्सीचं नाव काय आहे? ते एजन्सी नाही, आपली ही जी लाईन आहे ना ही LTG लाईन आहे, शेतकरी याच्यामध्ये काय जुनी लाईन आहे, याच्यामध्ये काही मेंटेनन्स वगैरे काही नव्हतं। जर समजा काही झालं आपल्याला, जर समजा फोन आला किंवा शेतकऱ्याचं काही जर आले फोन, तर मग आपण ते करून देतो। समजा डिस्ट्रीब्युशन बॉक्स खराब झाला किंवा मग वायर तुटली, काही झालं, पोल पडला, तर मग आपण ते करून देतो। सर, मग 8 दिवस झाले सदर शेतकऱ्यांचं तुम्हाला माहिती नाही, मला फोन नाही आला, मला कोणाचा फोन नाही आला। शेतकरी खोटं बोलतोय का? ते वायरमनला सांगितलं असेल। मग आता दोष मग वायरमन दोष आहेत का? ते आता बघावं लागेल, चौकशी करावं लागेल। बरं, सदर शेतकरी जे जखमी शेतकरी त्यांनी आज सांगितलं की बाबा या वायरमननी पैशाची मागणी केली होती, त्याबद्दल काय सांगता? ठीक आहे, ते आपण चौकशी करू आणि त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल। मग आता तुमची पुढची दिशा काय असेल नेमकी? ठीक आहे, आता यांचा अहवाल वगैरे आम्ही बनवतो, रिपोर्टिंग करतो आम्ही महावितरणच्या याला, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला, ती येतील, अहवाल करतील, त्याच्यानुसार कारवाई करण्यात येईल। निश्चित या ठिकाणी कार्यकारी अभियंता आहेत, यांनी या ठिकाणी संबंधित जे वायरमन आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांचा जवळपास 1 लाखाचा बैल या ठिकाणी मृत्यू पडलेला आहे आणि त्या बैलाची नुकसान भरपाई या ठिकाणी लवकरच त्यांना देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। आपण बघूया किती दिवसामध्ये किती वेळामध्ये या ठिकाणी हे शेतकऱ्यासाठी मदत प्रशासनाकडून हे मिळवून देतात, परंतु शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे का इंजिनियर आणि वायरमन या जबाबदार आहे, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी शेतकऱ्याची मागणी आहे। परंतु या ठिकाणी जनतेचं म्हणणं आहे या ठिकाणी प्रशासन, या ठिकाणी विद्युत महामंडळ या ठिकाणी आणखी किती जनावरांचा किती लोकांचा बळी घेणार म्हणजे दुरुस्ती केल्या जाईल हे बघणं या ठिकाणी गरजेचं आहे। मी आप्पासाहेब वंजारे, जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद।